माझ्या 30 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये ना मी एक गोष्ट माझ्या क्लायंट्सकडनं माझ्या फॉलोअर्सकडनं ना कायम ऐकली आहे की पैसा स्थिर नाही आहे, पैसा टिकत नाही आहे. बरं, पैसा न टिकण्याची अनेक कारणं आहेत, पण नेमका तो टिकत का नाही आहे. पण आपल्याला हे माहीत पाहिजे की आपल्या घरामध्ये अशा काही गोष्टी घडत असतात किंवा अनाहूतपणे नकळत काही गोष्टी आपण करत असतो की ज्याने लक्ष्मी तिथे स्थिर होत नाही. कारण लक्ष्मीला काही गोष्टी आपल्या घरामध्ये होत असलेल्या नाही आवडत आणि अशा घरामध्ये लक्ष्मी कधीच स्थिर होत नाही. तर मंडळी, आजचा हा खूप छान आणि प्रत्येकाच्या फायद्याचा हा खूप सुंदर असा टॉपिक घेऊन मी आलेली आहे की आपण काय केलं पाहिजे. एक लक्षात घ्या की आपल्या घरामध्ये कॅश फ्लो थांबत नाही. याचा अर्थ आहे की आपल्या घरामध्ये अशा काही गोष्टी घडत आहेत की जेणेकरून त्याचा त्रास प्रत्येकाला या घरामध्ये होत आहे. सगळ्यात महत्त्वाचं असतं की काही गोष्टी समजून घेणं आणि त्यासाठी मात्र हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल. मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी कायम प्रार्थना असेल. तर मंडळी, जसं मी सुरुवातीला सांगितलं की 30 वर्षाचा माझा अनुभव जो आहे या क्षेत्रामधला, याच्यामध्ये बरेच जणांकडे फक्त एकच कारण आहे की आमच्याकडे पैसा स्थिर राहत नाही. पैसा खूप येतो पण पैसा स्थिर राहत नाही. काही जणांकडे तो पैसा येतच नाही, काही जणांची कामच मार्गी लागत नाही, तर काही जणांना वाट पाहावी लागते की अडकलेला पैसा कधी मिळेल. तर अशा ह्या गोष्टींसाठी मंडळी हा खास व्हिडिओ आहे, मात्र शेवटपर्यंत पहा. काही सुंदर रिच्युअल्स शेवटी देणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या घराचा पहिले पडताळा करा की तुमच्या घरामध्ये कुठल्या अशा गोष्टी आहेत की ज्या त्रास देत आहेत आपल्याला. त्या जे काही मी सांगणार आहे ना, तर ते व्यवस्थित तुम्ही एका पेपरवर लिहा, नोट्स काढा आणि मग ठरवा की आपल्या घरातला कुठला कॉर्नर आपल्याला पाहायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्या घरामध्ये सुकलेली झाडं किती आहेत, म्हणजे ज्याची फक्त आता फांदी राहिलेली आहे, म्हणजे दांडा राहिला आणि त्याला नाही पान आहे ना, फूल आहे ना, काही आहे, अशी किती झाडं तुमची राहिलेली आहेत. सर्वात पहिले ती झाडं आहे ना, ती सगळ्यात पहिले उखडून टाका आणि तिला कुठेतरी लांब नेऊन मातीमध्ये टाकून द्या. दुसरी गोष्ट की आता ही झाडं आपल्याला का काढायची, कारण ती कुठून त्याच्यामध्ये उत्पत्तीच होत नाहीये ना कसली, ती ऑलरेडी सुकली आहे. म्हणजे ती एक नेगेटिव्ह फॉर्ममध्ये आहेत सध्या, ते कुठूनच तुम्हाला काहीच फळ फूल देणार नाही आहेत. मग अशी गोष्ट आपल्या घरामध्ये आपलीही प्रगती थांबवते. त्यामुळे लिटरली तुम्हाला ते झाड काढून टाकायचं आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगते की माझ्या घरी ना एक तुळस होती, खूप आधी तुळस होती आणि त्या तुळशीला ना इतकी सुंदर वाढलेली, सगळे सांगायचे अंजली तुझ्या घरात आहे ना तुळस खूप छान राहतात, आणि 4-4, 5-5 तुळशी माझ्याकडे खूप छान येतात. आणि नेमकी माझी ती खूप सुंदर वाढलेली तुळस आहे ना, अचानक तिला बुरशी लागायला लागली. आणि बुरशी जशी लागली, मला लगेचच संकेत आले, स्वामी कृपेने मला काही व्हायब्रेशन्स आहेत आणि मला लगेचच लक्षात येतात काही गोष्टी. मला लक्षात आलं, मी लगेच ती तुळशी पूर्णपणे मुळापासून काढली आणि तिला दुसऱ्या ठिकाणी जाऊन स्वच्छ तिला साबणाचं पाणी केलं, त्याने धुवून तिथे मी दुसरीकडे तिला लावलं, पण घरात नाही लावली. पण त्याच्यानंतर मला सूचना जशी मिळाली होती, काही काळानंतर माझी आई गेली. म्हणजे काही काळ पण नाही म्हणता येणार, माझी आई 1 महिन्याच्या आत गेली. तो संकेत मला त्या तुळशीने दिला होता. म्हणजे लक्षात घ्या मंडळी की कितीही एनर्जी प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. ह्या सृष्टीमध्ये आहे ना, भगवंताने निर्माण केलेल्या या भौतिक जगामध्ये आहे ना, बऱ्याचशा एनर्जीज आहेत. तुम्हाला फक्त जाणून घ्यायचं आहे की कुठली एनर्जी आपल्यासाठी कसं काम करते. तर जसं मी आत्ता सांगितलं की एका तुळशीने मला संकेत दिला. तुम्ही विचार करा, सुकलेलं झाड तुम्हाला काय देईल तुमच्या घरामध्ये असेल तर? पूर्ण फक्त दांडी राहिली आहे, त्याला पान नाही, फूल नाही, पूर्ण सुकून गेलेलं ते आहे. फांदी तिला अक्षरशः तुम्हाला न्यायचं बाहेर आणि कुठेतरी फेकायचं नाही, अपमान नाही करायचा एनर्जीचा. तिला फक्त कुठेतरी मातीमध्ये नेऊन ठेवून द्या, गार्डनमध्ये वगैरे. आणि लक्षात, हा झाला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट आहे की आपला नॉर्थ वेस्ट म्हणजे काय, आपला उत्तर आणि पश्चिम हा जो कॉर्नर आहे, ही जी दिशा आहे, अर्धा भाग येतो त्याच्यामध्ये. लक्षात घ्या, नॉर्थ आणि पश्चिम हा अर्धा भाग येतो. या भागामध्ये कुठल्याही जड गोष्टी, कुठलीही अडगळ असू नये. तिथे कुठल्याही गोष्टी 3 असू नयेत. म्हणजे जर तुम्ही तिथे एखादं पॅरेटचं चित्र लावलंय तर 3 पॅरेट आहेत, एखादं कबुतराचं चित्र आहे तर 3 आहेत. तुम्हाला आणखी निसर्ग आवडतो पण निसर्गाची झाडांचं त्याच्यामध्ये फक्त 3च झाडं, 4थं 5वं नाहीये. अशा गोष्टी तिथून सगळ्यात पहिले तुम्हाला हलवायच्या आहेत. तिथे अजिबात दगड, माती, चप्पल अशा गोष्टी कधीही ठेवायच्या नाहीत. आपण जेव्हा घराच्या आत शिरतो ना, घराचा जो उजवा कॉर्नर असतो ना, तो कायम कुलदेवतेचा असतो. त्याच्यामुळे तिथे कधीच चप्पल काढू नये, तिथे कुठली घाण ठेवू नये. कचरा भरताना पण त्या कॉर्नरला कधी भरू नये. कचरा भरताना थोडासा मध्ये घ्यायचा आणि मग भरायचा झाडू झाल्यानंतर. तर ह्या काही गोष्टी आहेत. मी आज खूप व्यवस्थितपणे तुम्हाला सगळं समजावतीये. मला म्हणजे वाटतंय की तुम्ही लोक हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल आणि प्रत्येक गोष्ट समजून घ्याल. तर जो कॉर्नर मी सांगितला ना, तिथे कायम तो प्रसन्न ठेवा. तिथे पाहिजे तर तुम्ही एखादा टेबल ठेवा, तिथे एक छान असा कॉर्नर करा, तिथे गणेश कॉर्नर करा. किंवा जर तुम्हाला वाटते की अगदी
तो जो दाराच्या आत आल्यानंतर जर जागा आहे तर तिथे तुम्ही खूप छान त्या कॉर्नरला करू शकता, किंवा तिथे कॉर्नर नसेल तर अशी समोर जागा असेल तर तिथे भिंतीला लागून तुम्ही असं खूप सुंदर काहीतरी करू शकता. म्हणजे तिथे घरात एंट्री घेणाऱ्याला प्रसन्न वाटेल, तुम्हाला तुमचं घर प्रसन्न वाटेल. असं कुठल्याच गोष्टी तिथे ठेवू नका की ज्या जड असतील, 2-2, 3-3 असतील. घाणेरडा ठेवू नका तो कॉर्नर. बरं, दाराच्या बाहेर पण आपण ज्या चप्पल काढतो त्या उजव्या बाजूला थोड्या लांब काढा, अगदी दारात काढू नका, कारण तेही चांगलं नसतं. काही गोष्टी आहे ना सांभाळणं फार गरजेचं असतं. रीती भाती मी सांगत नाही आहे सांभाळा, पण काही शास्त्र आहेत ते मात्र नक्की सांभाळा. शास्त्राला महत्त्व आहे, कारण काही गोष्टी आहे ना बघा सायन्सने चालतात. आपण एनर्जीला महत्त्व देऊया. एनर्जी हे एक सायन्स आहे. हे एनर्जी म्हणजे काय तुम्ही मी क्रिएट केलेली गोष्ट नाही आहे. ही कुठेतरी अशी वरून क्रिएट झालेली गोष्ट आहे युनिवर्समधून, आणि ती एनर्जी आहे. एनर्जीवर ट्रस्ट करा. तुमच्या शरीराच्या भौतिक अनेक एनर्जीज आहेत. तुम्हाला त्यावर विश्वास असो किंवा नसो, त्याने काही एनर्जीला फरक पडत नाही. एनर्जीला माहिती आहे तिचं काम काय आहे ते. त्यामुळे आपण ज्या एनर्जीज आपल्या घरामध्ये अगदी सांभाळून ठेवल्यात नको असताना ना, आपण त्या एनर्जीविषयी आज बोलूयात. अडगळ कुठेही ठेवायची नाही घरामध्ये. एखादी वस्तू जर तुम्ही 1 वर्षापेक्षा जास्त म्हणजे 1 वर्ष झाल्याने तिला वापरात नाही घेतलेली ना, ती लिटरली फेकून द्या. खरंच सांगते, फेकून द्या. मागचा एक माझा व्हिडिओ आहे याच्यावर, की कपडे आपण कुणाला द्यावे, आपण काय करावं. कपड्यांचं वगैरे आपण जे घालतो आपण असेच उचलून लोकांना देतो. आपली एनर्जी त्याला कनेक्ट असते आणि ते कपडे आपण इतरांना देतो, आणि जर आपण गरिबांना दिले तर गरिबांची एनर्जी तुम्हाला कनेक्ट होते. मग तुमच्याकडे तुमचं खच्चीकरण पैशांचं वगैरे चालू व्हायला लागतं. सो काही गोष्टी सांभाळा. तो माझा व्हिडिओ प्लीज पाहून घ्या. ठीक आहे. सगळ्यात आणि महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, की आपल्या घरामध्ये दिवा लागणी झाल्यानंतर झाडू मारायचा नाही, अजिबात मारायचा नाही. किंवा संध्याकाळचं टाईम असेल 6 नंतर कधीही झाडू मारायचा नाही. झाडूला कधीही घराच्या बाहेर आपटून साफ करायचं नाही, कारण त्या काही गोष्टी आहेत की आपलं घर झाडलेलं आपली ती लक्ष्मी आहे, आणि आपण आपल्या लक्ष्मीला बाहेर झाडणं म्हणजे आपल्या घरामध्ये असलेलं लक्ष्मीचं जे स्थान आहे, जे स्थैर्य आहे ना, ते आपण उडवतोय बाहेर. आलं लक्षात? त्यामुळे कधीही घराच्या बाहेर झाडू साफ करायचा नाही. जो करायचा आहे घरामध्ये करायचा, बाहेर नाही. अमावस्येला, पौर्णिमेला कधीही कुणाला उधारी नाही द्यायची, कधीच नाही द्यायची. त्याने पैशांचा अपमान होतो, लक्ष्मीचा अपमान होतो, कारण अमावस्येला आपण लक्ष्मीची पूजा करतो. त्याच्यामुळे कधीच पैशांचा जो काही देण्याघेण्याचा व्यवहार असेल ह्या 3 दिवस सोडायचं आणि करायचा. पैशांविषयी कधीच वाईट बोलायचं नाही. काही जणांना बघा सवय असते की काय फोन केला की काय आज गरिबाची आठवण काढली, हे असं बोलायची घाणेरडी सवय असते. ती व्यक्ती ना आयुष्यामध्ये ना गरीबच राहते, आणि जर ती श्रीमंती असेल ना तर तिला ती गरिबीची अवकळा आपोआप यायला लागते, कारण तिने तिच्या मुखातनं ते बोललेली आहे. त्यामुळे ते होणारच आहे. तर पैशांविषयी असं वाईट बोलणे, स्वतःला गरीब म्हणवून घेणे. बघा, मला कोणी जर फोन केला ना, बरेच दिवसांनी केला, तर माझं एकच वाक्य आहे त्यांच्याशी बोलण्याचं, काय आज कशी काय श्रीमंतांची आठवण झाली. तुम्ही स्वतःला जेव्हा श्रीमंत समजता, तुम्ही स्वतःला जेव्हा रईस समजता ना, तेव्हा कुठे जाऊन ती लक्ष्मी प्रसन्न होते. किंवा मी हिच्या दारी नसताना, किंवा मी हिच्या दारी जावं म्हणून ही किती छान बोलतीये माझ्याविषयी, असं त्या लक्ष्मीलाही वाटलं पाहिजे. आणि जे आपण बोलतो ते कायम तथास्तु होत असतं, वास्तूमध्ये नाही तर युनिवर्समध्ये. तर तुम्ही ठरवा तुम्हाला तुमचे शब्द कसे वापरायचे. पैसा क्या है, पैसा तो हात का मैल है वगैरे हे शब्द जरा कमी बोला, अजिबात बोलू नका. पैसा काय मी कसाही कमवीन, पैशाचं काय आहे, मला माणसं प्रिय आहेत. अहो, पण तुमच्याकडे जर खिशात पैसा नसेल ना, तर तुमच्या कुठल्याच मित्रांच्या, तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या खिशात पैसा नसेल. तुझ्याकडे नाही तर माझ्याकडेही नाही. त्यामुळे एक लक्षात घ्या, पैशाला फार महत्त्व द्या. माणसांना द्याल त्याच्यापेक्षा जास्त पैशांना द्या, कारण पैसे तुम्हाला माणसं नसली तरी उपयोगी पडतील. हे कायम लक्षात ठेवा. कारण पैसा देऊन तुम्ही अनेक गरजा भागवू शकता, पण नुसती माणसं असतील आणि वेळेला जर ती येत नसतील तर काही उपयोग नसेल. पण वेळेला जर पैसा असेल ना, तर त्याचा सगळ्यात मोठा आणि छान उपयोग मात्र तुम्हाला होतो. आता आणखीन एक गोष्ट आहे की आपल्या घरामध्ये कधीही जळमटं लागून देऊ नका. कधीच जळमटं लागली नाही पाहिजे. जळमटं लागली की कुठेतरी एनर्जीज आपल्या घराच्या वास्तूच्या ब्लॉक व्हायला सुरुवात होते. भले ते कोळीने बनवलेलं तिचं घर आहे, पण पूर्ण घर बांधेपर्यंत वाट पाहू नका. थोडी थोडी जळमटं दिसली की काढायला शिका. कधीच ते करू नका. आणि पैशांची आवक तुम्हाला वाढावी वाटतीये, पैसे स्थिर व्हावे वाटत असतील, तर गुरुवारपासून आपल्या घरामध्ये घराचा दरवाजा, मेन जो एंट्रन्स आहे, मेन डोअर आहे ना, त्याच्या लेफ्टला किंवा राईटला कुठेही तुम्ही लावू शकता. तुपाचा दिवा लावायचा आहे, मातीचा घ्यायचा किंवा पितळ्याचा घ्या.
त्याच्यात तूप टाकायचं आहे, त्याच्यात थोडी हळद टाकायची, थोडासा गूळ टाकायचा आणि 2 वातींचा तो दिवा गुरुवारपासून रोज बाहेर संध्याकाळी लावणं चालू करा. जेव्हा संध्याकाळची वेळ असते ना, तेव्हा सांगतो आपण की तुळशीजवळ पण एक तुपाचा दिवा 7 वाजता लागला पाहिजे. जेव्हा आपलं शुभंकरोती चालू होतं ना, तेव्हा लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होतं. तेव्हा ती लक्ष्मी जेव्हा आपल्या घरात येते ना, तर ती डायरेक्ट तुळशीकडे जाते आणि तिथे जाऊन ती गप्पा मारते, कारण ती विष्णूची वाट पाहत असते असं म्हटलं जातं, पुराणांमध्ये असं लिहिलेलं आहे. तर तेव्हा आपण कायम आपल्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळेस आहे ना, आता मी जसं सांगितलं, एक दारामध्ये दिवा लागला पाहिजे गुरुवारपासून, एक आपल्या देव्हारात लागला पाहिजे आणि एक आपल्या तुळशीजवळ लागला पाहिजे. असे दिवे आपल्याकडे लागले पाहिजे. तुळशीकडे अगरबत्तीही तुम्ही लावू शकता. तुमचं एखादं रिच्युअलचं कुठलं व्यवस्थित स्थान असेल तर तुम्ही तिथेही दिवा लावू शकता. घरामध्ये जितके दिवे तितकं छान असतं, लक्षात घ्या. तर जो दिवा मी सांगते तुम्हाला की लक्ष्मी आत घरामध्ये येते आणि डायरेक्ट तुळशीकडे जाते, कारण ती विष्णूची वाट पाहणार असते. त्याच्यामुळे कधीही तुळशीजवळही दिवा लावायचा. तुळशीची जागा कधी ओस नाही ठेवायची, अंधारात नाही ठेवायची. तुमच्याकडे दिवा नसेल, तुम्हाला तुपाचा लावता येत, तुम्ही एक साधी अगरबत्ती तरी तिथे फिरवत जा. म्हणजे काहींची नसेल ऐपत की त्यांना सगळे दिवे नाही लावता येत, तर त्यांनी ॲटलिस्ट घरभर घंटानाद करून अगरबत्ती तरी घरभर फिरवावी, दाराच्या बाहेरही फिरवावी, आपल्या ब्रह्मस्थानी पण फिरवावी. ब्रह्मस्थानावर जास्त ओझं ठेवू नका, कारण जो आपला वास्तुपुरुष आहे ना, तो ज्या स्थितीमध्ये बसलेला आहे ना, तर त्याची पाठ तिथे येते आणि त्याच्या पाठीवर कधीच ओझं ठेवू नका, कारण ओझ्याने जर आपला वास्तुपुरुष जर वाकला गेला, त्यांना ओझं लागलं तर कायम तुमचं डोकं जड राहील. तुम्हाला कायम कुठल्या ना कुठल्या ओझ्याखाली दबून राहावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की देव्हारा जो असतो, देव्हाऱ्याच्यावर कधी कुठलीही गोष्ट ठेवू नका. म्हणजे जो तुमचा देव्हारा आहे आणि त्याच्यावर तुम्ही भिंतीवर फोटो लावता, इट इज ओके, बट तुम्ही तर देव्हाऱ्याच्यावर काडीची पेटी ठेव, अगरबत्ती ठेव, हे ठेव, ते ठेव करता, तर प्लीज ते करू नका. त्याचा त्रास खूप होतो. तुम्ही देवांच्या डोक्यावर ओझं ठेवता, तर तुमच्या त्या घरामध्ये कायम तुमच्या डोक्यावर कुठला ना कुठला भार येईल. तर मंडळी, ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत, इतके वर्षापासून मी ह्या ऑकल्टमध्ये आहे, ऑकल्ट सायन्समध्ये आहे, आणि मला वाटतं काही गोष्टी ज्या मी सांगते आहे, तुम्ही तितक्याच आर्ततेने ते ऐकताय. आणि मीही मनापासून सांगते की माझे जितके व्ह्युअर्स आहेत त्यांना सगळ्या गोष्टीतनं मला बाहेर काढण्याचाच प्रयत्न असतो. मी कधीही कुठलीही गोष्ट आणि कुठलीही माहिती अर्धवट देत नाही. कायम मी पूर्ण माहिती तुम्हाला देते. मी एक दिव्याचं तुम्हाला सांगितले की तुम्हाला दिवा गुरुवारपासून बाहेर लावायचा आहे रोज. त्याच्या व्यतिरिक्त साऊथला, जसं मागच्या एका व्हिडिओत पण मी सांगितलेलं आहे की साऊथ साईडला पिवळी मेणबत्ती लावायची आपल्या घरामध्ये, कायम लावायची. घरामध्ये कधीही भांडणं करू नका. घरामध्ये अर्वाच्य शब्दांचा वापर करू नका. हमरीतुमरीवर येऊ नका, कारण आपलं घर हे आपल्यासाठी स्वर्ग असतं. घरापेक्षा दुसरा स्वर्ग कुठेही नाही आहे. माणसाच्या मृत्यूनंतर तो स्वर्गात जातो, तेव्हा तो एकटा जातो आणि एकटा तो स्वर्ग अनुभवतो. पण जेव्हा त्या घरात तुम्ही राहताना, त्या घरामध्ये ना, तुम्हाला तुमचं गोकुळ नांदवायचं आहे. तुम्हाला तिथे स्वर्ग वाटला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्या मुलाबाळांना तुम्ही शिकवा. तुम्ही स्वतः तसे राहा, कारण मुलं नेहमी मोठ्यांचं अनुकरण करतात. तर आपण कसं राहिलं पाहिजे, काय आपल्या घरामध्ये सतत कुठल्या उपासना व्हायला पाहिजे, सतत सगळ्यांच्या कानावर पडेल असा मंत्र जाप घरातल्या स्त्रीनीही मोठमोठ्याने म्हटलं पाहिजे. स्वयंपाक करतानाही एखादा मंत्र जोरजोरात बोललं पाहिजे. म्हणजे काही होतं की आपल्या अन्नावर पण एक प्रकारचं मंत्रोच्चाराने अभिमंत्रित आपलं अन्न पण होतं. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, छोट्या छोट्या आहेत, पण ह्याला फार महत्त्व आहे बघा मंडळी. कारण प्रत्येक गोष्टीची जी एनर्जी आहे या ब्रह्मांडामध्ये ना, ती कधी कुठली एनर्जी तुमच्यासाठी काम करून जाईल ना, कधीच तुम्हाला सांगता येणार नाही. म्हणून प्रत्येक एनर्जीचा वापर आपल्या आयुष्यामध्ये आपण करायचा, आणि त्या एनर्जीला ज्या पद्धतीने आपण वापरू ना, त्या पद्धतीने ती एनर्जी तुम्हाला त्याची खूप सुंदर अशी फळं देईल. तर मला वाटतं बरेच जणांना कळलं असेल मला काय सांगायचं आहे. मला जितक्या पोटतिडकीने मी ह्या गोष्टी तुम्हाला समजावून सांगते आहे, तर प्लीज घरामध्ये कुठली उपासना वगैरे चालू ठेवा. घरामध्ये वेळोवेळी म्हणजे संध्याकाळी तरी ॲटलिस्ट एका जागी बसून देव्हाऱ्यासमोर, देवांसमोर बसून एखादा जप करत जा. घरामध्ये जेव्हा आपण आपलं घर पुसतो, त्या पाण्यामध्ये थोडंसं कापूर चुरून टाकायचं, थोडं मीठ टाकायचं, थोडी हळद टाकायची आणि घर पुसून घ्यायचं. याने पितृदोष आपला असेल तर तोही हळूहळू निवारण्याला मदत होते. तर मंडळी, खूप छान असा हा व्हिडिओ झालेला आहे. सगळ्यांना खूप छोटे छोटे पण खूप सुंदर असे उपाय, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या इतके वर्षांच्या अनुभवाचं संपूर्ण असं तुमच्या पुढ्यामध्ये मी आज पोटली उघडलेली आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या घराला कायम ठेवा, आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करणं
फार गरजेचं आहे आणि त्या तुम्ही कराल अशी मला खात्री आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे, कारण बरेच जणांचे हेच प्रॉब्लेम आहेत आणि ह्या चॅलेंजेसला जे फेस करतात त्यांच्यापर्यंतचा व्हिडिओ गेला तर त्याचं पूर्ण श्रेय तुम्हाला असणार आहे. आणि तुम्ही माझे व्हिडिओ कायम शेअर करता त्यासाठी तुमचे मनोमन धन्यवाद आहेत. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून माझे व्हिडिओ पोस्ट होताच तुमच्यापर्यंत अगदी लगेचच मिळतील. ज्यांना मिस्टिकल एराशी जोडलं जायचं आहे त्यांनी लिंक माझी दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. माझ्या व्हॉट्सअपची लिंक आहे, माझ्या वेबसाईटची लिंक आहे, माझ्या काय म्हणतो आपण फेसबुकची लिंक आहे. हे सगळ्यात इथे लिंक आहे. ज्यांना जोडलं जाण्याची इच्छा आहे प्लीज त्यांनी जोडलं जा. नंबरही दिलेला आहे, पण प्लीज कॉल करण्यापेक्षा मेसेज करा, कारण मेसेजला उत्तर मिळेल. कॉल नाही उचललं जाणार, कारण इतक्या बिझी शेड्यूलमध्ये कॉल उचलणं शक्य नसतं, कारण माणसं कधी 2 मिनिटात कुठलीच गोष्ट संपवत नाही. तर त्यासाठी मला माफ करा. तर मंडळी, लाईक करा आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये अशा कुठल्या पद्धतीचं काय 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 साचवलेलं आहे प्लीज मला कॉमेंटमध्ये सांगा, म्हणजे मलाही कळेल की तुमच्या घरामध्ये नेमकं काय आहे. तर पुन्हा आपण लवकर भेटू. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.